मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालय जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकरी आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचलं असून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पळूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी राज्यातील पहिले मोठ्या प्रमाणावरील रक्तदान आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलाय। शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी नेवरी तालुका कडेगाव येथून खून लो लेकिन खेती मत लो, म्हणजे एक वेळ आम्ही रक्त देऊ पण शेती देणार नाही या घोषणेसह रक्तदान आंदोलनाची सुरुवात होणार असून तिन्ही तालुक्यातील हजारो बाधित शेतकरी यात सहभागी होणार असल्याची माहिती पळूस, कडेगाव, खानापूर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी दिले। सोमवारी रात्री उशिरापर्यंत नेवरी येथे पार पडलेल्या बैठकीत आंदोलनाची सविस्तर रूपरेषा निश्चित करण्यात आली। बैठकीत शेतकरी, युवक तसेच माता भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंदोलनाला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केलाय। या आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाधित शेतकऱ्याचा रक्तदान करतानाचा व्हिडिओ तयार करून तो आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयापर्यंत पेनड्राईव्हद्वारे पोस्टाने पाठवण्यात येणार आहे। बाधित शेतकऱ्यांचा त्याग, वेदना आणि संघर्ष शासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचावा हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं संघर्ष समितीने स्पष्ट केलंय। गेल्या 4 महिन्यांपासून पळूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील शक्तीपीठ बाधित गावांमध्ये सातत्याने शेतकरी मेळावे, गावोगावी बैठका, जनजागृती मोहीम, सागरेश्वर अभयारण्य बचाव बैठका, महापूर जनजागृती निवेदने, पायी आत्मक्लेश यात्रा, अधिसूचना, होळी, मोर्चे, ड्रोन मोजणीला टोकाचा विरोध तसेच न्यायालयीन लढा अशा विविध माध्यमातून आंदोलन सुरू आहे। गांधीवादी मार्गाने सुरू असलेल्या या लढ्याला आता अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या काळात संघर्ष आणखी तीव्र केला जाणार असल्याचंही ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सांगितले। ही लढाई केवळ 3 तालुक्यांपुरती मर्यादित नसून शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या हक्कांची आहे। शेतकऱ्यांची जमीन वाचवणे हीच आमच्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे। शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे न राहणाऱ्या लोकप्रतिनिधी व नेत्यांना शेतकरी जनता लोकशाही मार्गाने योग्य उत्तर देईल। शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष अधिक तीव्र होत राहील। यावेळी लता महाडिक, शारदा महाडिक, बाळूताई महाडिक, माई सकट, द्रौपदा सकट, मालन सकट, जनाबाई सकट, मंगल ढवळे, उषा ढवळे यांच्यासह संघर्ष समितीचे विद्याधर महाडिक, अमोल महाडिक, संपतराव महाडिक, धनाजी महाडिक, आदित्य महाडिक, प्रवीण महाडिक, सोमनाथ महाडिक, संजय गोरड, मनोहर मेटकरी, धनंजय मेटकरी, नानासो ढवळे, संतोष ढवळे, दत्ता ढवळे, शैलेश कांबळे, सौरभ कांबळे, किरण कांबळे मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या। नेवरी येथे 17 जुलै रोजी होणाऱ्या या रक्तदान आंदोलनामुळे शक्तीपीठ महामार्गाविरोधातील जन आंदोलनाला नवे आणि प्रभावी स्वरूप मिळणार असून राज्यभरातील शेतकरी, सामाजिक संघटना आणि नागरिकांचे लक्ष आता या ऐतिहासिक आंदोलनाकडे लागून राहिले। 11 वाजताची गाव नेवरी, तालुका कडेगाव काय एकत्र आलोय तर शक्तीपीठाची लढाई मागच्या 4 महिन्यापासून सातत्याने लढणारा माझा नेवरी येथील शेतकरी या शक्तीपीठ विरोधातल्या आंदोलनातली एक भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय। या झोपलेल्या सरकारचं लक्ष आम्ही आमच्या शक्तीपीठ आंदोलनाकडे केंद्रित करण्यासाठी ज्या भूमिका आम्हाला घ्यायला लागतील त्या आम्ही भूमिका घेतोय। दिनांक 17 रोजी नेवरी या ठिकाणी खून लो लेकिन खेती मत लो म्हणून शेतकरी आपलं रक्तदान करून सरकारचं लक्ष वेधणार आहे। स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं रक्त सांडलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आज आम्ही नेवरी येथे स्वतःचं रक्त देऊन एकाचा जीव तर वाचवणारच आहे, परंतु आमची जी काही शेती आहे पूर्वजांनी वाचवलेली त्या शेतीतल्या 1 इंचही जमिनीला धक्का लागू नये म्हणून आम्ही आमचं रक्तदान करणार आहे। महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या समोर, महाराष्ट्रातल्या प्रस्थापित व्यवस्थेतल्या सर्व झोपलेल्या राजकारत्यांच्या समोर हा एक आमचा आदर्श असेल आणि गांधीगिरी मार्गाच्या आमच्या एक स्टेप अशा पुढे निघालेल्या आहेत। 17 तारखेला पळूस, कडेगाव, खानापूर, वाळवा तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना बाधितसह आज जे काही सुपात शेतकरी आहेत त्या सगळ्यांना विनंती करतोय आपण या रक्तदान शिबिराला यावं, आपण रक्तदान करावं व सरकारच्या
या जे काय मस्तवालपणा चालू आहे त्यांना हा इथला संवेदनशीलपणा दाखवून द्यावा एवढी विनंती करतो. नेवरी येथे दिनांक 17 जुलै रोजी सकाळी ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये बरोबर 9 वाजता हे कुंडो लेकिन खेतीमतलो रक्तदान शिबिर चालू होईल. या शिबिराला सगळ्यांनी हजर राहावं अशी संघर्ष समितीचा निमंत्रक या नात्यानं विनंती करतो. धन्यवाद. महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा.